तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। रात्र गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी काटा रोड परिसरातून पिस्टल व 5 जिवंत काडतुसांसह एका आरोपीला ताब्यात घेतलं। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे व त्यांच्या पथकाला काटा रोड परिसरात 3 संशयित व्यक्ती पिस्टलसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांचा शोध घेतला। पोलिसांना पाहताच तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये लखन संतोष जाधव वय 23 वर्ष राहणार झाकळवाडी, रोशन प्रवीण खोडे वय 21 वर्ष राहणार वाशिम आणि करण महादेव घुले वय 21 वर्ष राहणार झाकळवाडी यांचा समावेश आहे। अंगझडती दरम्यान लखन जाधव यांच्याकडून एक पिस्टल व 5 जिवंत काडतुसे आढळून आली। शस्त्र बाळगण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याने पोलिसांनी ते जप्त केला। या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 827/2026 कलम 122 म पो का व 325 आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।